दादर हुबळी एक्सप्रेसमध्ये ढेकणांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढेकूण होते आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना रात्र जागून काढावी लागली। महिला, लहान मुलं हे सगळेच जण ढेकणांमुळे हैराण झालेले होते। प्रत्येक सीटवर ढेकणांचा प्रादुर्भाव होता आणि ट्रेनची देखभाल करण्याचं कंत्राट हे एसएमसी या खासगी कंपनीकडे। मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता न केल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय। रेल मदत केंद्रावर तक्रार केल्यानंतर ॲडजस्ट करून घ्या असं उत्तर मिळाल्याचंही प्रवाशांनी सांगितले। त्यामुळे रेल्वे आमचं रक्त पिण्यासाठी पैसे घेते का असा सवाल या प्रवाशांनी उपस्थित केला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, खरं तर ही एक वेगळी बातमी आहे। ढेकणांचा त्रास प्रवाशांना झालाय। रात्र अख्खी अशा प्रकारे त्यांना जागून काढावी लागलेली आहे। दादर हुबळी एक्सप्रेसमधली घटना आहे, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, जेव्हा आपण तिकीट रेल्वेने प्रवास करतो तेव्हा रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपण तिकीट काढतो आणि ते तिकीटचे मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं प्रवाशांकडनं पैसे आकारले जातात। मात्र त्या बदल्यात या प्रवाशांना काय मिळतं ते फक्त आणि फक्त गैरसोय। आता दादर हुबळी या एक्सप्रेसमधून प्रवाशांकडनं जे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ढेकणांचा प्रादुर्भाव या संपूर्ण ट्रेनमध्ये जे आहे ते पाहायला मिळतात आणि या ढेकणांमुळे आणि ढेकणांनी चावल्यामुळे लहान मुलांना, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि सोबतच रात्र या प्रवाशांनी जागरण केलेली आहे। त्यांना झोपायला सुद्धा मिळालेलं नाही आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात झाल्याची भावना या प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। सोबतच अशा प्रकारे प्रत्येक सीटवरती जेव्हा त्यांना ढेकणं आढळून आली तेव्हा रेल्वे प्रशासनाला हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांनी कळवलं की अशा प्रकारे व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या ढेकणांचा आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। तेव्हा त्यांना रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलं की सध्या तरी तुम्ही ऍडजस्ट करा। आता आपल्याला माहिती आहे की या सीटवरती अनेक लोक बसून जातात, अनेक प्रवासी प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक सीटवरती हे जे ढेकण आहे ते आपण पाहतोय। रात्रीच्या वेळेस म्हणजे मध्यरात्री या ढेकणांनी लहान मुलांना, महिलांना चावल्यामुळे सोबतच वरिष्ठ नागरिक सुद्धा या रेल्वेने प्रवास करत होते तेव्हा या सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला आणि कुठेतरी रेल्वेकडनं ही गैरसोय जी आहे ती सध्या रेल्वे प्रवाशांना पुरवली जाते अशा प्रकारची भावना सध्या तरी प्रवाशांकडनं दिली जाते। त्यामुळे आता यावरती काय नक्की उपाययोजना, काय नक्की रेल्वे प्रशासनाकडनं केलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।